आज आपण एक गोड पदार्थ बनवणार आहोत. हा पदार्थ बारीक रवा, तूप, साखर व केशर वापरून बनवला जातो. तोंडात ठेवताच विरघळेल असा व अगदी झटपट बनवून तयार होणाऱ्या या पदार्थाचे नाव आहे रवा केसरी. असा हा मऊ लुसलुशीत रवा केसरी कसा बनवायचा ते पाहूया. रवा केसरी करण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चिमूट केशर घेतले आहे. ते लो गॅस फ्लेमवरती काही सेकंद गरम करून एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. आता या केशरच्या काड्या थंड झाल्या आहेत. त्याची मी एका छोट्या खलबत्त्यामध्ये टाकून बारीक पूड करून घेतली आहे. आता यामध्ये 2 चमचे पाणी टाकून मिक्स करून घेऊ आणि ते बाजूला ठेवून देऊ. आता हा रवा केसरी बनवण्यासाठी मी येथे अर्धा कप तूप घेतले आहे. यापैकी 4 टेबलस्पून तूप मी या कढईमध्ये टाकून घेतले आहे. उरलेले तूप आपण नंतर वापरणार आहोत. आता या तुपामध्ये काजूचे तुकडे व्यवस्थित तळून घेऊ. या ठिकाणी मी 10 ते 12 काजूचे अर्धे अर्धे तुकडे करून घेतले आहेत. आता हे तपकिरी रंगावरती तळून घेतलेले काजूचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच तुपामध्ये थोडेसे मनुके देखील तळून घेऊ. मनुके मोजून 4 ते 5 सेकंद तळून झाल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. आता या उरलेल्या तुपामध्ये अर्धा कप बारीक रवा मी टाकून घेतला आहे. आता हा रवा लो गॅस फ्लेमवरती उन्हातल्याच्या साहाय्याने सतत हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मी हा रवा 5 ते 7 मिनिटं बदामी रंगावरती खरपूस असा भाजून घेतला आहे. आता हा भाजून घेतलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता एका कढईमध्ये 1.5 कप पाणी मी टाकून घेतले आहे. आता गॅस मोठा करून या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. तुम्ही येथे पाहू शकता पाण्याला उकळी फुटली आहे. या ठिकाणी मी गॅस बंद करून टाकला आहे. आता एका हाताने भाजून घेतलेला रवा या गरम पाण्यामध्ये थोडा थोडा करून टाकून घेऊ. त्याच वेळी दुसऱ्या हाताने उन्हातल्याच्या साहाय्याने हा रवा गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित हलवून या पाण्यामध्ये एकत्रित करून घेऊ. हा रवा पाण्यामध्ये एकदा मिक्स झाल्यानंतर मी पुन्हा गॅस चालू करून घेतला आहे आणि हा रवा एकदा व्यवस्थित हलवून घेतला आहे. त्यानंतर या कढईवरती 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून हा रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिटं झाली आहेत. आता या कढईवरील झाकण काढून उन्हातल्याच्या साहाय्याने हा रवा कढईच्या तळापासून मी व्यवस्थित हलवून घेतला आहे. आता यामध्ये अर्धा कप साखर टाकून ती यामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घेऊ. तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये साखर व्यवस्थित एकत्रित झाली आहे. आता यामध्ये सुरुवातीला तयार करून घेतलेले केशरचे पाणी व उरलेले साजूक तूप टाकून एकत्रित करून घेऊ. आता हे सर्व मिश्रण उन्हातल्याच्या साहाय्याने हलवून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि कढईवरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं हा रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटासाठी या कढईवरती झाकण जरी ठेवले असले तरी मध्ये आधी झाकण काढून हा रवा कढईच्या तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटं झाली आहेत. आता यामध्ये तळलेले काजू व मनुके तसेच अर्धा छोटा चमचा वेलची पूड टाकून हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ. आता मोजून 1 ते 2 मिनिटासाठी या कढईवरती झाकण ठेवून या रव्याला वाफ देऊन घेऊ. 1 ते 2 मिनिटं झाली आहेत. अशा प्रकारे हा रवा केसरी बनवून तयार आहे. तुम्ही हा पदार्थ पूजा, सण उत्सव आणि काही खास प्रसंगानिमित्त बनवू शकता. तसेच तो तुम्ही गरमागरम किंवा थंड देखील खाऊ शकता. चवीला एकच नंबर लागतो. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.